प्रॉब्लेम आहे. आता एकदम बॉडी फ्री झाली सारखं झालं एकदम एकदम नाही का काय वाटायला लागलं आता एकदम फ्री वाटतं एकदम फ्री म्हणजे एकदम नाही का चेक मोकळं एकदम रिलॅक्स. जिलानी जिलानी काय त्रास होत? मला आहे ना ही मान असं अवघडल्यासारखं होतं इथं थोडासा त्रास होतो इथं कंद्यामध्ये आणि मध्ये मला 1-2 महिन्यापूर्वी ना खूप चक्कर यायची. तर आता कळत नाही की नेमका प्रॉब्लेम काय आहे कारण कानामध्ये जाऊन दाखवलं तर कानचं डॉक्टर म्हणतो की कानाचाच प्रॉब्लेम आहे. मेंदूमध्ये दाखवून आलो की मेंदूचा डॉक्टर म्हणतो की ना तुझ्या मेंदूमध्येच प्रॉब्लेम आहे. आणि एक मेडिकल लाईन मध्ये मित्र आहे तो म्हटला की तुझ्या मानेमध्ये पण प्रॉब्लेम असला की ते होऊ शकतो. तर नेमकं मला कळत नाही की मला प्रॉब्लेम शक्य आहे काय. मान तर माझी अवघडची सारखा चक्कर येते का आता? आता चक्कर नाही येते आता चक्करचं कमी आहे परंतु आता इथलं जे हे नाही इथं थोडासा मला चमक मारतीये इथं म्हणजे थोडं एकदम जास्त नाहीये लाईटली आहे परंतु कधी कधी झोपेतनं उठलं ना की जास्त हे होतं मग असा हात करावा लागतो ना का असा मग थोडासा रिलॅक्स होतो हात असा हात वरती करून हे केलं की. बरं ठीक आहे. आता खाली त्रास होतो का तुम्हाला? खाली कुठंच त्रास होत नाही फक्त एवढाच पोर्शन आहे ना त्रास होतो एवढंच मानेचा आणि मेंदू असा दाब डोकं दुखल्यावर होत नाही डोकं नाही दुखत फक्त ही जी नस ना इकडनं असं इथपर्यंत थोडासा हे होतंय जाम झाल्यासारखं असं अवघडल्यासारखं नाही असा. आणि सकाळी उठल्याचे माझं वय 39 आहे मी पुण्यात राहिला आहे. मला सारखी सारखी चक्कर यायची आणि माझी ही जी मान आहे ती अवघडली होती. दर महिन्यात मला 1-2दा हे पूर्ण अवघडायचं चमकीची गोळी विळी खायचं टेम्पररी कमी व्हायचं आणि परत ते आजार मला व्हायचं. आता इथं आल्यानंतर मला खूप म्हणजे एकदम बरं वाटतंय एकदम फ्री सारखा वाटतं एकदम जे माझं अवघडलं होतं ते एकदम आता फ्री झालंय. आता किती टक्के कमी झालं तुमचं? आता आहे का नाही असं वाटतंय पूर्ण म्हणजे एकदम फ्री वाटतंय. 90% कमी झालं नाही म्हणजे बऱ्यापैकी एकदम पूर्णच क्लिअरच वाटतं असं काय. जेव्हा इथं आलं होतो ना मी तेव्हा इथं असं सारखं असं दाबत यायचं आता असं काय वाटत नाही एकदम असं वाटतं की एकदम नॉर्मल आहे एकदम फ्री झालं फ्री झालं म्हणजे दुखणं कमी झालं पूर्ण कमी झालं. आता किती वेळ येण्याची तुमची? हे मी पहिल्यांदा आलो इथं फर्स्ट टाइम आलो मी माझा मित्र आला होता त्याला फरक पडला तर त्यांनी मला इथं घेऊन आला त्यांनी. हात पाहावर आता दुखतं का? नाही दुखत. चालून पाहावर चालण्यास त्रास होतात का? नाही. पायाला त्रास व्हायचा एक साईडला? नाही इथं कंद्यामध्ये जास्त त्रास होता. खाली पायाला होता का त्याचा? पायाला त्रास व्हायचा का? पायाला एवढा त्रास नाही कंद्यामध्ये जास्त त्रास होता पण पायाला व्हायचा ना थोडं एकदम म्हणजे नाही का लाईटली थोडासा गाडी चालवताना क्लच ब्रेक करताना थोडा जास्त ट्रॅफिक आली ना की ते थोडासा हे व्हायचं पेन व्हायचं. बसून पहा बरं आता 2 पायावरती मांडी घालून नाही एकदम फ्री वाटायला का? उठा आता. तुमचं गाव कोणतं? गुलबर्गा. तुमचा नंबर काय आहे? माझा मोबाईल नंबर 8208128889. मणक्यामध्ये थोडं एकदम लाईटली गॅप कमी म्हटला. बाकी दुसरं काय स्कॅन वगैरे? नाही स्कॅन वगैरे काहीच नाही केलेलं आहे. काय काम करता तुम्ही? गाडी चालवतोय सध्या. पहिले फर्निचर काम करायचो आता गाडी चालवतोय. कसली गाडी? कार चालते का? किती दिवसापूर्वी एक्सरे काढला? जवळपास 3 महिने झाले. 3 महिने झाले? 2-3 महिने. बघा इथं पण त्रास होतो बघा हा शोल्डरचा बघा इथे मानेमध्ये इथे एक आहे इथे एक आहे. दुखतंय बघा इथे एक आणि बघा
हा इथं दुखतो जास्त दुखतो तिथं 2 ठिकाणी. चक्कर बंद होईल तुमची, जे येतात हाताचं कमी होईल. या साईडनी इकडे सुजले, हे पूर्ण सुजले बाजू. या इथं पण त्रास होतो जास्त या शोल्डर मध्ये लेफ्ट साईडला. हे जे हे नाही हे काय इकडे सुजलेलं आहे आता, हे सुजलं इथं, हे काय इथं पूर्ण जाम झालं. एक साईडला झुकलं, ते झुकल्यामुळं त्रास इकडं व्हायला लागला त्यांना. म्हणजे इथं ओढलं त्रास तिथं होतं. हो, ते कमी होऊन जाईल, सगळं कमी होऊन जाईल. शेख विसलानी का? जिलानी का? हो. गाव कोणतं तुमचं? पुण्यामध्ये कुठं राहिलाय? नागपूर का? किती जण भाऊ येते काय? भाऊ किती येतात? एक भाऊ आहे मोठा. 4ला का? हा. भावाचं नाव काय? नको भावाचं नाव काय आहे म्हणजे? महबूब का? काय सर्व्हिसला येतं? गाडी चालवत होती. असं कुठे ते? एअरपोर्टला. तुम्ही पण एअरपोर्टला चालवता? हो. किती वाजता निघाले होते? 5 वाजता निघाले होते. असं होतोय. पहिली किती? 5 महिने. नवगावला राहिलाय का? नागपूर सर. लातूरचे आहेत का? नागपूर सर एरियाचं नाव आहे. हा. पण गाव कोणतं? गुलबर्गा. किती वाजता निघाले होते? 5 वाजता निघाले होते. बस नको बस हळू ऐक. काय म्हणले? हळू थोडा हळू. अरे लय त्रास होतो रे. बिगर त्रासच आहे का? रोज बघताय हा काय थोडा आहे का? हा, तो थोडा आहे का त्रास? मग आता हे 5 मिनिटाचा आहे फक्त. लग्न झाले बहिणींचे? हो. कुठं किती मुलं येतं काय? एकाला 5 आहे, पहिलेला. दुसरीला 2. नाव काय आहेत त्यांचे? नाव?
सईदा हा सुलताना हा अजून रेश्मा हा तुमचं नाव काय? जिलानी जिल्हानी का? लग्न झालं? हो किती मुलं आहेत तुम्हाला? 3 मुली आहे. 3 मुली आहेत. काय नाव आहे त्या मुलींचे? आलिया जिया तैयबा. शाळेला आहेत मुली? दुसरी 7वीला. 7वीला. किती वर्षापासून गाडी चालवतात? मला तिला किती वर्षापासून गाडी चालवता तुम्ही? गुदगुदी होते तिथे. किती वर्षापासून गाडी चालवता म्हणते? आता मला काय माहिती हो. किती झालं ना प्रति एअरपोर्टला? अरे बापरे. चढायचे फ्री मध्ये. गोलपण काय वैशिष्ट्य आहे तिकडे? गुलबर्गा दर्गा फेमस आहे फक्त. कोणचा दर्गा? खाजा बंदा नावाज. त्याच्यामुळं नाव आहे का? गुलबर्ग दर्गा. कलबुर्गी केलं असं का? काय नको गार लागत. मी उडवतो सायला डायरेक्ट म्हणा मी घरी जातो. आनंद की शिव आपण घरी जाऊ. पोटामध्ये पोटामध्ये वरती म्हणजे पोटामध्ये म्हणजे वरती असतं. हा शिव हात द्या. बस ओके. तो हात द्या. गुडघा टाकवा. मान इकडल्या साईड करा. तुमचं गाव कोणतं? इकडल्या साईड करायचे अशी. तो हात द्या. हा पाय लांबून दे की राहून पूर्णपणे स्ट्रेट दे पोटामध्ये. मान टाकवा पूर्ण. गाव कोणतं? कुठं बरं खाली सारखं की राव. इतकं काय घाबरत आहे? काही इथं काही ऑपरेशन आहे? घट्ट पकडायचं. हो. ते वाटायला लागलं सगळं? हो. डोक्याच बिक्याच कमी झालं? हो कमी झालं? हो. चक्कर यायची कमी झाली प्रमाण? कमी झालं? हो. कसं खाली मांडी घालून झालं. मांडी आता तिथं दुखायचं कमी झालं? ही हो कमी आहे थोडं. कमी झालं? हो. तर ह्या साईडला मग अशी म्हणजे कमी प्रमाण झालं त्याचं? हा कमी आहे परंतु आहे थोडा. थोडं राहणार. अजून पण कमी होणार ते. किती दिवसापासून त्रास काढता तुम्ही? हे मला जो आता होऊन 8 दिवस झाले परंतु याच्यापूर्वी पण मला हे व्हायचं. किती वर्षापूर्वी झालं? 4-5 वर्षांनी मला कंटिन्यू होतो. महिन्या आठवड्यातनं हे कंदा आवडल्यासारखं नाही का जाम व्हायचा. लॉक व्हायचा. हा महिन्यातला 1-2 दिवस. हात उचलायचा का? नाही आवडल्यानंतर मान पण नाही फिरायचे, हात पण नाही उचलायचं. लॉक व्हायचं पूर्ण. मग ते चमकीची गोळी वेळी खाऊन मग 2-3 दिवसात ते चमकची गोळी खाल्ल्यानंतर कमी व्हायचा. परंतु सारखा वैतागलोय मी म्हणजे नाही का. दर महिन्याला आठवड्याला असंच होत राहतं. चक्कर यायची ना? चक्कर यायची.
इथं दुखत असतं ना? हो. ठीक आहे, या साईडला दुखतं इथं आणि या साईडला दुखतं ना? इथे एक दुखतं, इथं कमी वरती जास्त आहे. माहिती असतं आम्हाला, त्याच्यामुळं ही शिर कुठं जाणार आहे. गुलबर्गला गेले होते ना? हा, गेले होते. हो. कधी हो? आठवडा झाला. आठवड्यापूर्वी गेलते का? का पाऊस बिऊस आहे का नाही तिकडे? मग नाही ना, आता मला काय माहिती नसतं. हो, नळाला पाऊस नाही होय तिकडे? नाही ना. काय पिकं बिकं काय आहेत का? पेरण्या बिरण्या झाल्या होत्या? इथं थंड मारता येतं. हा, मग तेच पेरण्या बिरण्या. हा, काय तुमच्याकडे काय त्या साईडला काय पिकं असतात? ऊस आहे. ऊस. ऊस आहे जास्त. सगळा ऊस आहे का? हो. बाकी दुसरं काय? बाजरी, गहू? हा, नको तिथं नको. नको पण पीक आहे का तिथं? म्हणजे मला काय माहिती नाही ना. हा, आहे का पीक? आहे ना. ऐक, ऊसाचं पीक एकच असतं का? सोयाबीन वगैरे नाही, सोयाबीन जास्त नाही लावत. नाही ना. केळी लावतात जास्त. केळी का? केळी अजून काय? केळी, ऊस, कांदा. कांदा जास्त असतो का? लिंबुनी वगैरे? लिंबाचे झाड? लिंबू पण आहे. नाही ना. आहे लिंबू पण आहे ना. आहे. भरपूर आहे का? कमी आहे? एवढं नाही जास्त आहे. ठीक आहे. असं ना. तुम्ही पाहिलं का नाही? नाही नाही पाहिलं. ओके. पाण्याचं कसं काय तुमच्या भागात? पाणी आहे तिथं. लोकांना प्यायला पाणी नाही, पण शेताला आहे पाणी. असं का? काय नदी आहे का? काय आहे? बावड्या आहे. बावडी म्हणजे विहीर? विहीर आहे ना. पण चांगलं विहिरीला पाणी आहे का? काय धरण गेलं असं ना कोणतं तरी? काय नदी? धरण आहे तिथं, माहित नाही एवढं धरणाचा. असं ना. आसपास असेल ना. असं नसेल. असं म्हणजे तुम्हाला माहिती नाही ना? नाही, आपल्याला नाही माहिती. जास्त दिवस नाही राहिले मला. आहे का नाही? आठवडा जायचंय, 2 दिवस जायचं असं. त्याच्यामुळं माहिती कमी. तर हात कमी झाला. पूर्णच कमी झाला. पूर्णच कमी झाला ना. तो काय दमंदच झाला ना परत? नाही काहीच नाही. पहिल्याच थोडासा अवघड सारखं वाटत होता, आता एकदम फ्री वाटतं. एकदम मोकळा. हातावरती उचला झालं एकदम. एकदम ओके, एकदम फ्री वाटतं आता.
तर असं उचलायचं म्हणल्याच्या नंतर थोडासा हे होतं दमाने आणि थोडासा अवघडला ना की सारखं सारखं असं करावं लागायचं नाही का सारखं सारखं अवघडचं म्हणून. आणि त्याच्यामुळे मानाला त्रास व्हायचा, डोकं दुखायचं. हा हा डोकं दुखत होतं. दोघं ना चक्कर येत होती. चक्कर यायची का? हा चक्कर आता कमी आहे. कमी झालं ना. 3 4 5 6 7 8 9 4 5